नमस्कार. आज आपण दुधी भोपळ्याची खीर कशी बनवायची ते पाहतोय. त्याच्यासाठी मी मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतला आहे. थोडा फ्रेश असावा. त्याचे वरून आणि खालून मी त्याचे कट केलं आहे आणि त्याची साल देखील काढून घेतले मी. आता त्याला अशा 2 पार्टमध्ये करून त्याच्या अशा लांब अशा फोडी करायच्या आहेत, कारण की तो आतमध्ये जो कापसासारखा जो भाग असतो तो आपल्याला काढून फेकून द्यायचा आहे. तो खीरमध्ये नाही चांगला लागत. तर मी सगळे असे काढून घेते आणि आता हे जे आपण काप घेतले आहेत हे लांब ते चांगले खिसून घ्यायचे. त्याचबरोबर ड्रायफ्रूट तुमच्या आवडीचे जे असतील ते तुम्ही कट करून घ्या. आता मी दुधी भोपळा खिसून घेतला आहे, ड्रायफ्रूट देखील असे कट करून घेतले आहेत. आता खीर बनवायला सुरू करूया. तर एका कढईमध्ये असं मोठा चमचाभर मी तूप घातलं आहे. त्या तुपावरती कट केले ड्रायफ्रूट थोडेसे आपण भाजून घेऊयात आणि यातच आपल्याला किसलेला आपला भोपळा घालायचा आहे, दुधी भोपळा. आणि हा जरासा मऊ होईपर्यंत आपल्या याच्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. दुधी भोपळ्याला अशी गाजरासारखी अशी विशेष अशी चव नसते. म्हणजे आपण जेव्हा गाजर तुपावरती भाजतो तेव्हा त्याचा एक सुवास यायला सुरू होतो किंवा भाजला की त्याची चव बदलते, छान अशी होते. तसं दुधी भोपळ्याचं होत नाही. पण दुधी भोपळा आपल्याला भाजायचा आहे याचं कारण की त्याचं जे खाताना जे तोंडामध्ये जो असं टेक्स्चर असं वेगळं फिलिंग येतं ते भाजल्यावरती खूप छान येतं. तर यामध्ये दूध घालायचं आहे. आता दूध इथे मी गरम करून थंड केलेलं नाही घातलेलं. म्हणजे आपण जेव्हा 1 लिटर दूध गरम केलं की ते त्याला वरती साई येते आणि मग आपण साईकडून दूध वापरतो, तसं नाही केलं मी. तर अर्धा लिटरची पिशवी पूर्ण अशी व्यवस्थित गरम केली आणि अख्खी गरम केलं दूध मी ह्यात घातलं. म्हणजेच फुल क्रीम दूध आपल्या इथं लागणार आहे. कारण की ह्या खिरीची जी चव आहे ती आपण जे ड्रायफ्रूट्स घालणार आहे, तुपाची थोडीशी चव आहे, वेलदोडे घालणार आहे आणि हे दूध जे घट्ट होणार आहे शिजून असं थोडंसं, त्याची चव ह्या खिरीला येणार आहे. आणि ह्या खिरीचं म्हणजे रिचनेस कशामुळे येणार आहे तर ते दुधी भोपळ्याचं जे खाताना जे टेक्स्चर आहे ते, त्यामुळे ह्या खिरीला एक डिफरंट अशी चव किंवा खाताना असं वेगळं वाटतं इतर खिरीपेक्षा. तर मी दुधात अशी छान शिजवून घेतली आहे. बारीक गॅसवरती शिजवायचं आहे. दुधी भोपळा जरा फ्रेशच वापरायचा आहे, जास्त जून असं नाही घ्यायचं आहे. तर वेलची घातली मी याच्यामध्ये. मिक्स करून घेऊया. आपण थोडंसं खाऊन बघू शकतो शिजली आहे का नाही. तर ही छान शिजली आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला साखर घालायची आहे. साखर चवीनुसार आपल्या घालायची आहे. थोडं तर साखरेचं पाणी सुटलं आहे त्यामुळे थोडीशी खीर शिजवून घेऊयात. ही इतकी भारी झाली ना खीर, ही लगेच संपली आहे. खरं सांगते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अशीच ट्राय करा. आणि ही जर रेसिपी, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.